नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी FM ऑडिओबुकवर। आज आपण वाचणार आहोत भगवद्गीता या महान ग्रंथाचा सोप्या शब्दात सार। ही गीता म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नाही, ती आहे जीवनाचं मार्गदर्शन। ही ज्ञानगंगा श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली आहे युद्धभूमीवर। ही युद्धभूमी प्रत्यक्ष युद्धाची असली तरी आपल्यासाठी ती आहे आयुष्याची लढाई। भाग 1 गीतेचं मूळ तत्व। भगवद्गीतेत एकूण 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक। या ग्रंथात कर्तव्य, आत्मा, योग, समत्व, भक्ती, ज्ञान आणि मोकळेपणाचं तत्वज्ञान आहे। मुख्य संदेश: स्वतःच्या कर्मावर लक्ष द्या। फळाची अपेक्षा न ठेवता काम करा। स्वतःची ओळख आत्म्यासोबत करा। श्रीमद्भगवद्गीतेचा मूल संदेश: कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, फळांवर नाही। भाग 2 अर्जुनाचं मन। अर्जुन महान योद्धा होता, पण युद्धभूमीत त्याचं मन डळमळलं। आप्तस्वकीयांसोबत लढायचं म्हणून त्याला नैराश्य आलं। श्रीकृष्ण त्याला सांगतात, ही शरीरं नश्वर आहेत, आत्मा अमर आहे। युद्ध म्हणजेच तुझं कर्तव्य आहे। हेच आपण आयुष्यातील संघर्षांमध्ये विसरतो। आपल्या कर्तव्यापासून पळतो, भावनांमध्ये अडकतो। भाग 3 आत्मा आणि शरीर। गीतेनुसार आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत। शरीर जन्म घेतं, वाढतं, मरण पावतं, पण आत्मा अजन्मा, अमर, अचल आहे। यामुळे मृत्यूचं भय नाहीसं होतं। आपण शांती आणि आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करू शकतो। भाग 4 कर्मयोग। कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म। आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणं, परिणामाची चिंता न करता कर्तव्य निभावणं। कर्म समत्व आत्मबोध मोक्ष। आपण रोज ज्या कामात असतो ते साधं असो वा मोठं, ते योग्य दृष्टिकोनातून केल्यास तोच योग आहे। भाग 5 भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग। भक्तियोग: संपूर्ण प्रेम आणि समर्पण भावाने परमेश्वराला अर्पण करणं। ज्ञानयोग: आत्मा, ब्रह्म आणि सृष्टी यांचा अभ्यास व अनुभव। राजयोग: संयम, ध्यान आणि मनःशांतीचा मार्ग। हे तिन्ही मार्ग एकत्र करून आपल्याला पूर्ण जीवनाची दिशा मिळते। भाग 6 श्रीकृष्णाचा संदेश। शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण ये, मी तुला मोक्ष देईन। हा संदेश आहे समर्पणाचा, विश्वासाचा आणि आत्मबोधाचा। श्रीकृष्ण सांगतात, तू फक्त तुझं कर्तव्य पार पाड, शंका टाक आणि श्रद्धा ठेव। गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून ती आहे एक जीवन मार्गदर्शिका। ती शिकवते कसं जगायचं, कसं विचार करायचं आणि स्वतःला ओळखून आनंदी आयुष्य कसं जगायचं। जर तुम्हाला ही भगवद्गीता मराठी समरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मराठी FM ऑडिओबुकवर असेच प्रेरणादायी आणि आत्मिक ज्ञान देणारे व्हिडिओ पाहायला मिळतील। पुढचं पुस्तक कोणतं पाहायचं ते कमेंटमध्ये नक्की सांगा।